तर आहे पेड एंडकडून मारा केला जातोय. 5 षटकांची ही सुद्धा मॅच असेल आणि आज सुद्धा डबल धमाका म्हणजे ग्रामीणची एक मॅच इथे आपल्याला पाहायला मिळेल. ती अमन ब्रिगेड वळवली विपक्ष स्वर्गीय महादेव काका 11 विकास स्पोर्ट पेठाली या दोन संघादरम्यान 4 मॅच संपल्यानंतर तो सामना आपण खेळवणार आहोत. आणि या मॅच मधला पहिलाच बॉल डिलिव्हर केला जातो समोर समाधान वास्कार. पहिल्याच बॉलवरती बॅकफुटला जाऊन पंच केला, स्लॅश केला बॉलला आणि बॉल गेलाय डीप मध्ये. इथे मात्र येतो चौकार. पहिला शुभारंभाचा चौकार या सामन्यामधला समाधान वास्करच्या बॅटमधून. इथे मात्र ज्या प्रकारे मागच्या मॅच मध्ये सुरुवात केली तीच सुरुवात समाधानने केली आहे. नक्कीच सर, जसं तुम्ही सांगितलं आमची उपस्थिती आताच लाभली. मागच्या मॅचचा आढावा तुम्ही इथे मला दिलात, परंतु बॅक टू बॅक आपण दुसरा इथे चौकार पाहतोय समाधानच्या बॅटिंग मधून. खरंच अप्रतिम फलंदाजीसाठी त्याला उगाच AK-47 नाही म्हणत, कारण AK-47 मधून जशा एका सेकंदामध्ये 47 गोळ्या निघतात तशाच पहिल्या चेंडूवर आपण एक मस्त चौकार पाहिला. त्यानंतर सलग दुसऱ्या चेंडूवरती आता मात्र कुठे गोलंदाज दबावात गेला असेल, कारण पहिली ओव्हर आणि पहिल्याच ओव्हरमध्ये दोन्ही चेंडूंवरती जेव्हा चौकार लागतो तेव्हा कुठेतरी बॅकफुटवर जातो गोलंदाज. थोडंसं प्रेशर त्याच्यावरती सुद्धा आलं. असं सुरुवाती सुद्धा थोडं फिल्डिंग मध्ये चेंजेस केला, एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये स्वतः राहिला. पाहूया पुढच्या बॉलवरती. आता मात्र ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, फर्निचर डिस्ट्रॉय झालाय. विकेट कोणती मिळाली आहे तर AK-47 इथे शांत केली आहे आणि मैदानातून समाधान वास्कर बाद होऊन ती मात्र निराशाजनक अवस्थेमध्ये मैदानातून बाहेर झालाय. साईराम. आणि खरं तर आपण पाहिल्यानंतर बॉस पाटर ओळीच्या संघामध्ये खरं तर 2 खेळाडूंनी आज निराशा केली आहे. त्यामध्ये आपण पाहिलं तर संगम ना कोण कोण संगम आणि कोण ना तुमच्या टीममध्ये संगम भरत ओळे आणि भाग्येश सुरते वाघिलीवाडा या 2 खेळाडूंनी मात्र अब्सेंटी लावली आहे. आणि त्यांच्यावरती नक्कीच आता मागच्या वर्षी सुद्धा एक खेळाडूवर बॅन केलं होतं आपण. काय तुम्ही प्राधान्य द्यावं एखाद्या मोठ्या लीगला तुम्हाला खरेदी केलं तर मोठ्या मोठ्या बोल्या लावून, आणि तुम्ही जर अनुपस्थित राहत असाल तर ही चिंतेची आणि दुर्दैवाची गोष्ट आहे. तुमच्यावरती एखादा संघ विश्वास दाखवतोय तर तुम्ही तिथे कोणत्याही परिस्थितीमध्ये हजेरी लावली पाहिजे खेळण्यासाठी. आणि त्याही परिस्थितीमध्ये ते संघर्ष चांगला दाखवलाय खरं तर. जरूर ही चिंतेची गोष्ट आहे. नक्कीच आमची कमिटी सुद्धा कडक कारवाई करू शकेल याच्यावरती. गेल्या वर्षी एका खेळाडू केले होते आपण, आतिश मडवी होता उमरोलीचा, त्याला यावर्षी आपण बॅन केलं होतं, एका संघामध्ये खेळला जातो. पुढचा बॉल आल्याला पटका खेळण्याचा प्रयत्न केला, उंची जास्त अंतर कमी, जेल खाली क्षेत्ररक्षक आलाय, जेल पकडला गेलाय आणि मोठी विकेट पुन्हा एकदा प्राप्त झाली. आले माघारी परतलाय सुमित पाटील हा खेळाडू. इथून इथे मात्र विकेट प्राप्त करत असताना मयूर फडके. सर, जर आपण पाहिलं पहिले 2 चेंडू होते, पहिल्या 2 चेंडूवरती आपल्याला चौकार पाहायला मिळाले. त्यानंतर एक चांगलं कमबॅक म्हणावं लागेल गोलंदाजाचं इथे, कारण एक मोठा मासा गळायला लागला समाधान वास्कर. त्यानंतर लगेचच दुसऱ्या चेंडूवरती त्यांनी इथे दुसरा विकेट आपल्या संघासाठी मिळवला आहे. एक चांगला कमबॅक म्हणावं लागेल. पहिले 2 चेंडू ऑपोजिशनने चांगलं ॲग्रेशन दाखवलं, त्यानंतर गोलंदाजीने देखील चांगला दमखम दाखवलाय. ह्या 2 चेंडूमध्ये हॅट्रिकवर असेल हा गोलंदाज, हॅट्रिकची सुवर्ण संधी असेल. मला तर वाटतं जर हॅट्रिक घेतली तर ह्या PPL मधली पहिली हॅट्रिक असू शकते. सर्व प्रेक्षकांचं लक्ष असेल या गोलंदाजाकडे. पहिलीच ओव्हर आहे, 4 चेंडू झालेत. पहिल्या चेंडूवरती चौकार पाहिला, दुसऱ्या चेंडूवरती चौकार पाहिला, नंतर 2 गडी पवेलियनमध्ये त्यांनी परत पाठवलेत. आणि इथे मात्र चेंडू हवेत आहे आणि जोरदार टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत, कारण PPL मधली पहिली हॅट्रिक या गोलंदाजाच्या नावावर होते. तो गोलंदाज आहे मयूर फडके. One way,
विजय. पहा कॅच कुणी पकडली आहे तर संघाचे सर्वे सर्वा ओनर बॉस संजय पाटील यांनी हा झेल पकडला आणि मयूरच्या नावावर लागली आहे ती मात्र पहिली वहिली पीपीएल हॅट्रिक. मागच्या मॅच मध्ये सूरज पाटीलने लगातार 3 षटकार ठोकले. या बेलीला मयूर पगडीकेने मात्र 3 लगातार विकेट घेतले. दोन्ही रेकॉर्ड्स या मैदानावरती बॉस फायटर ओवळी संघाच्या नावावरती लागले आहेत आणि चिंतेची बाब मात्र इथे खऱ्या अर्थाने पाहू शकाल अथर विलियन घोट संघ वलप या संघावरती लागलेली आहे. एका बाजूने आपण पाहिलं तर भोळणशेठ पाटील असतील, त्याचबरोबर नितीशेठ पाटील, तर दुसऱ्या बाजूने संजय पाटील स्वतः बॉस यावेळेस मैदानावरती आहेत. त्यांची या ठिकाणी कामगिरी खूप चांगली राहिलेली आहे. तर दुसऱ्या बाजूला समाधान वासकरचा संघ थोडासा बॅकफुडला आहे. दोन्ही चौकार आपण पाहिले. त्यानंतर मात्र जी काही गोलंदाजी साधली लगातार 3 विकेट्स आणि या मैदानावरती आपण पाहिले पहिली पहिली हॅट्रिक आणि 5 बॉलवरती धावसंख्या आपण पाहिले तर अथर्व 11 घोट वलपची धावसंख्या आहे 3 गडी बाद 8 धावा. सिद्धेश वासकर इथे मात्र स्ट्राईक घेत असताना इथे मात्र संतोष सर नक्कीच आता धावा उभ्या कराव्या लागतील गोट या संघाला. जिथे सिंगल्स मिळतात तिथे डबल्स मिळतात त्या घ्याव्या लागतील, कारण आता इथून जर आपल्या संघाला एक चांगला फायटिंग स्कोर उभा करायचा आहे, कारण 3 गडी आपण गमावलेले आहेत पहिल्याच षटकामध्ये. पहिल्या षटकाची इथे समाप्ती होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक आपण पाहतोय 10 धावा धावफलकावर आहेत, 3 गडी बाद. आणि मयूरचं कौतुक करावं लागेल सर, कारण PPL मधली ह्या सीझनमधली 4थ्या पर्वातली पहिली हॅट्रिक आज 3रा दिवस आहे. आपण पाहतोय मयूर फडके बॉस फायटर ओवळे या संघाचा अतिशय सुंदर असं अगदी डोळ्याचं पारणं फेडणारं त्याची गोलंदाजी इथे आपल्याला पाहायला मिळाली. कारण बॉलिंग अटॅक तुमचा किती चांगला आहे ते महत्वाचं आहे. कालच आपण पाहिलं तर अनशिल